नमस्कार मंडळी, आज मी तुमच्याबरोबर बिना भाजणी तांदळाची नव्हे तर गव्हाच्या पिठाची चकली कशी बनवते याची रेसिपी दाखवणार आहे। आपण ही चकली रेसिपी हार्डली घरातील 4 ते 5 साहित्य वापरून अगदी 10 मिनिटांमध्ये तयार करू शकता। हे बघा, अगदी कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत चकली तयार होते, मार्केटपेक्षाही उत्तम। चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्या एका कॉटनच्या कपड्यामध्ये 2 कप इतकं चाळीळ गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तसे यामध्ये आपल्याला 1 कप इतकं मैदा ॲड करायचं, जेणेकरून चकली अगदी एकदम काटेरी तयार होते। आता हे मिक्स करून आपल्याला छानपैकी फडका आपल्याला छानपैकी गाठ मारून चाळणीवरती या पद्धतीने अरेंज करून द्यायचं आहे। आता हे पीठ आपल्याला छानपैकी 10 मिनिटांकरता हाय फ्लेमवरती वाफवून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, बरं का 10 मिनिटांकरता पीठ मी वाफवून घेतलेलं आहे। गॅस बंद करून द्यायचे। पीठ एकदम कडक असं झालेलं आहे, याच पद्धतीने पीठ तयार करायचं आहे। आता पीठ आपलं पूर्णपणे थंड करून फडक्यामधून या पद्धतीने काढून घ्यायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला हा पीठ एकदम इथं कडक वाटत असेल, पण पीठ हा एकदम भुसभुशीत आहे। बघा, हाताने देखील तुटत आहे। आता हे स्ट्रेनरवरती हा पीठ काढून घ्यायचा आहे। आता हा पीठ आपल्याला छानपैकी हाताने या पद्धतीने फोडून घ्यायचा आहे। हाताने जमत नसेल ना, मिक्सर जारमध्ये याचे तुकडे ॲड करा आणि हार्डली 1 मिनिटाकरता चाळून घ्या। एकदम पीठ एकदम बारीक तयार होईल। हे बघा, एकदम स्ट्रेनरने चाळल्यावरती मस्त असं दाणेदार पीठ तयार होतं। राहिलेला जो पीठ आहे तो देखील मिक्सरमध्ये वाटून मी छानपैकी चाळून घेतलेला आहे। हे बघा, किती सुंदर असं पीठ तयार झालेलं आहे। आता यामध्ये स्पाइसेस ॲड करायचे आहे। लाल तिखट, हळदी पावडर, मीठ, धनिया पावडर, तसेच मी इथे तीळ ॲड केलेले आहेत आणि ओवा ॲड केले आहे। ओवा नक्की ॲड करा आणि 2 मोठे चमच तेल ॲड करायचं आहे। साधं तूप देखील ॲड करू शकता आणि छान मिक्स करायचं आहे। आता मी इथे 1 कप इतकं गरम पाणी घेतलेलं आहे आणि छानपैकी आता मिक्स करत आपल्याला छान असं डो मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्या मीडियम सॉफ्ट असं डो मळून घ्यायचं आहे। आता मी इथून या पद्धतीने छानपैकी चकली करण्यासाठी पोषण काढून घेतले, साच्यामध्ये ॲड केलेलं आहे। साच्याला तेलाने ग्रीस करायचं आहे। आता आपल्या या पद्धतीने प्लेटवरती चकली पाडून घ्यायची आहे। वा, मस्तच। हे बघा, किती काटेरी चकली आपल्या साच्यामधून निघत आहे। डो मित्रांनो परफेक्टली तयार करा, जास्त पातळ करू नका, नाहीतर काटे आपल्या चकलीला व्यवस्थित येणार नाही। आणि चकलीचा लाटचा टोक आहे व्यवस्थित दाबून प्रेस करा, म्हणजे चकली तळता वेळी तेलामध्ये सुटली जाणार नाही। हे बघा, खूपच सुंदर प्रकारे चकली तयार झालेली आहे। आता मीडियम फ्लेमवरती तेल गरम करायचं। गरमागरम तेलामध्ये चकली आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला फ्राय करायची आहे। अगदी मित्रांनो परफेक्ट असे खुसखुशीत मार्केट स्टाईल चकली तयार होते। तुम्हाला वाटणारही नाही की गव्हाच्या पिठाची चकली इतकी परफेक्ट। हे बघा, चकली आपली 3 मिनिटांनंतर व्यवस्थित फ्राय व्हायला सुरुवात झालेली आहे। हे बघा, 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता चकली तेलामध्ये बसलेली आहे आणि बबल्स देखील कमी झालेले आहे। या स्टेजला चकली आपली कुक झाली समजा, टिश्यू पेपरवरती काढायची आहे। सो मित्रांनो, सर्व चकली मी इथे फ्राय करून घेतलेल्या आहेत। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। नक्की मित्रांनो, तुम्ही गव्हाच्या पिठाची एकदम टेस्टी कुरकुरीत अशी चकली ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल। व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। चला मग पुन्हा भेटूया। हर हर महादेव।